अवघीच तीर्थे घडली एक वेळा, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया। अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया। बोलू नका बोलू नका। अवघिया संता एक वेळा भेटी, अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया। अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया। तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया। अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया। विठ्ठल 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 भक्तरत्नं संतवर्यं भक्तिमार्ग प्रबोधिकं विठ्ठलामहंघ्रिरतं वन्दे नामदेवं पुनः पुनः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पांडुरंगाकारू प्रथम नमन, 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 पांडुरंगाकारू प्रथम नमन। हो दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता सेवे लागी सेवक झालो. आवाज द्यावा. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झाला तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवायावरी नकारावेर सेवे लागी सेवक झाले तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवायावरी नकारावेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर या तीर्थाचं महात्म्य या अभंगामध्ये प्रतिपादित करतात. इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या या तुकोबारायाच्या गात्यातील पंढरी महात्म्य प्रकरणातील हा अभंग सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल आपण कैवल्य साम्राज्य साधकाचा मायबाप सर्व संतांची आई असणारे ज्ञानोबाराय यांच्यासोबत वैकुंठाचा अधिपती जगाचा मायबाप पोशिंदा असणाऱ्या पंढरीरायाच्या भेटीला निघालो. एक संतांचं ऐकावं, दोन ग्रंथाचं ऐकावं, जन्म देणाऱ्या मायबापाचं ऐकावं का नाही हे जर विचारायचं असेल तर संतांना विचारा. संत सांगतात जन्म देणाऱ्या मायबापांना हित माहित नाही. तुकोबारायांची भाषा आहे हित नाही ठाऊके जननी जनका हित नाही तरी जननी जनका हित नाही ठाऊके जननी जनका दाविला लोके चारते दाविला लोके तुकोबाराय सांगतात हित नाही ठाऊके जननी जनका दाविला लौकिका चारतीही. या जन्म देणाऱ्या मायबापांना हित ठाऊक नाही. मग हित कुणाला माहिती आहे? हित संतांना माहिती आहे. आज आम्ही ज्ञानोबारायांच्या सोबत निघालो पंढरीरायाकडं. पंढरीरायाचं ज्ञान आम्हाला नाही, परोक्ष ज्ञान नाही, अपरोक्ष ज्ञान नाही.
मग परमात्मा कळणार कसा? त्यासाठी संत ही मध्यस्थी दुवा आवश्यक आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबरायांच्याकडे जायचं असेल किंवा पंढरीरायाकडे जायचं असेल त्यावेळेला वारकरी साधक रूपी साधकाने म्हणायला पाहिजे ज्ञानोबरायांना किंवा पंढरीरायाला, ए पंढरीराया, आम्ही एकटं येत नाही, आम्ही एकटं येत नाही. ही माझी करंगळी माझ्या आईरूपी ज्ञानोबरायांच्या हातामध्ये देऊन त्यांच्या समवेत आमचं गोमटे करण्यासाठी तुझ्या दर्शनाच्या आसेने येतोय देवा. गोमटे ते करा माझे भारवो जे तुमासे भारवो जे तुमासे वचनाला सोबत घेऊन हे पंढरीराया, माझ्या उद्धारासाठी मी पंढरीला येतोय एक. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, अरे ज्ञानोबरांच्या जरी हाताला धरला असाल, तुकोबरांच्या वचनाला मुखामध्ये धरला असाल, पण याच्या अगोदरचा काही पुरावा आहे की पंढरपूरला गेले कोणी? हो, त्याच्या पुढचं प्रमाण निळोबाराने दिलं. निळोबाराय म्हणले ज्ञानोबाराय सोडा, तुकोबाराय सोडा. नाही नाही, वारकरी संप्रदायातले सर्व संत सोडा. ही तुम्ही कधी ऐकलेलं नाही म्हणून सांगतोय. हे काय माझ्या पदार्थ सांगतोय अशातला भाग नाही. तुम्ही कधी ग्रंथ उघडले नाहीत, परिणाम तुम्हाला हे प्रमाण सापडलं नाही. निळोबारायांची भाषा आहे. निळोबाराय बोलतात, या यात्रेला ज्ञानोबरायच गेले असं नाही, या यात्रेला आईसाहेब मुक्ताईच गेले असं नाही, या यात्रेला तुकोबाराय गेले असं नाही, सोपान काकाच गेले असं नाही. नाही नाही नाही, देशातला कुठलाच संत गेला अशातला भाग नाही. याच्याही पुढचं जर प्रमाण द्यायचं असेल, हे तर गेलेच गेले, हे निर्विवाद सत्य आहे. पण निळोबाराय माझे बोलायला लागले, या यात्रेसाठी स्वर्गाधिक देव सुद्धा आले. देव आली यात नवल नाही. ज्यांना तपाचं सामर्थ्य जे योगेत, योगाची वाटा निघाले गा सुवटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. नाही 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 नाही, हे प्रमाण जरा तुमच्या पाठातलं आहे. दुसरं सांगतो, योगी कुणाला म्हणावं? इथं बसून ज्याला स्वर्गातलं कळतंय, इथं बसून घरचं कळते नाही. इथं बसून ज्याला स्वर्गातलं कळतंय, इथं बसून ज्याला 7 समुद्राच्या पलीकडचं दिसतंय, नाही नाही, इथं बसून जी मुंगी चाललेली त्या मुंगीच्या मनामध्ये काय चाललंय हे ज्याला कळतंय. नुसतं बोलतोय असं नाही, याला शब्द ना शब्द माझ्याकडे प्रमाण आहे. मुंगीच्या मनामध्ये काय चाललंय हे ज्याला कळतंय, ज्ञानोबरांची अस्खलित भाषा आहे, त्याला योगी म्हणतात. योगी. आम्हाला आमच्या बायकोच्या मनात काय चाललंय हे कळना. योगीच्या आपलं मुंगीच्या मनातलं कधी कळावं? ज्ञानोबराय सांगतात, स्वर्गीचा आलोच ऐके, समुद्रा पैलाडी देखे, मनोगत वळके मुंगीचे. ज्ञानोबराय सांगतात,
योगी सोडा, देशातले संत सोडा, महाराष्ट्रातले संत सोडा, देव सोडा, याच्याही पुढचा एक अहंकारी वर्ग आहे सनकादिक. ते सनकादिक सुद्धा या यात्रेला आले असं माझ्याकडे निळवाऱ्यांचं प्रमाण आहे. प्रतिवर्षी उपासक यात्रे येती सनकादिक, या यात्रेला सनकादिक देव येतात. या यात्रेला भगवान भोलेनाथ सुद्धा आले. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला. रंभादिकनाचा ती उभ्या जोडून हात, उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. हो रंभादिकनाचा ती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रंभादिकनाचा ती उभ्या जोडून हात, उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रंभादिकनाचा ती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरुळ घेऊनी आला. एखाद्या संसारातलं पानचट सुख भोगणाऱ्याच्या बायकोचा नवरा नाही. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा गिरजेचा कांत. भगवान भोलेनाथ आले. महाराज ठीक आहे, आता आम्हाला इथपर्यंत कळालं वारीला आम्ही का जातो. देवादिक आले म्हणून जातो एक, सनकादिक आले म्हणून दोन, सर्व संत जातात म्हणून तीन. ही परंपरा आहे म्हणून आम्हीही वारीला जाऊ. पण त्या वारीला गेल्यानंतर भेटणार बेनिफिट, भेटणारा आमचा स्वार्थ काय, म्हणजे आम्हाला भेटणारं फल काय. मला एकाने प्रश्न केला होता वारीमध्ये मागे सोपान काकासोबत चालत असताना. जरा जास्त शिकलेली माणसं, त्यांचाही त्यांच्या वैज्ञानिक दृष्ट्याने ते बरोबरच आहे. म्हणजे विनाकारण तुम्ही 20-22 दिवस चालता, तुमची एनर्जी वेस्ट होत नाही का. काय एनर्जी वेस्ट होत नाही का, शब्द कळतो का. म्हणजे तुमची ताकद कमी होत नाही का. त्यावेळेला मी त्याला उत्तर दिलं की बाबा 12 महिने आमच्या लोक पाया पडतात, महाराज महाराज म्हणतात. महाराज महाराज म्हणून आमची एनर्जी कमी झालेली, ही एनर्जी पूर्ण करण्याची ताकद जर कशात असेल तर ह्या वारीमध्ये आहे. विठ्ठल आम्ही वारीला गेलो, आम्हाला भेटणारे फायदे काय. पण वारीला गेल्यास केलं काय काय पाहिजे. पहिलं पंढरीला जाईन म्हणावं. पंढरीला जाईन जरी म्हणलं तरी पाप जातं. नाही 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 जाईन नाही, त्याच्या अलीकडे या. ज्याला पंढरीला जायला वेळ नाही, ज्याच्या व्यवहारामध्ये प्रचंड अस्ताव्यस्त आहे आणि त्याच्यामुळे तो पंढरीला जाऊ शकत नाही, प्रपंचिक अडचणी असतील, त्या अडचणीमुळे पंढरीला जाऊ शकत नाही, तर तुकोबाराय सांगतात नुसतं पंढरी पंढरी म्हण. काय म्हण. नुसतं पंढरी म्हण. पंढरी पंढरी म्हणता पापाची भोवरी. तुझे जे भवरोगाधिक पाप आहेत ना, ते पाप नाहीशे होतील नुसतं पंढरी म्हणल्यानंतर. पंढरी शब्दाची उत्पत्तीच अशी आहे,
व्याकरण दृष्टीमध्ये संस्कृतमध्ये पंड हा धातू आहे. पंड या धातूपासून पांडू हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अपभ्रंश पंढरपूर झालेला आहे. विठ्ठल पंढरी पंढरी मन, तुझं पाप नाहीस होईल. पुढे चला. पंढरीमध्ये गेल्यानंतर पहिलं काय केलं पाहिजे? पंढरी दिसल्याबरोबर वारकऱ्याने त्या पंढरी भूमीला साष्टांग दंडवत घातला पाहिजे आणि आनंदाच्या गजर केला पाहिजे आणि चंद्रभागेकडे गेलं पाहिजे. 3.5 कोटी पाप शास्त्र सांगते. हा, तुम्ही म्हणाल तर तेवढे लिहून देतो, पण वारी झाल्यास ग्रंथच पुढे ठेवतो. तुम्ही पुढे बघून घ्या किती होते ते, कारण का विनाकारण कशाला माझा तरी वेळ घालव त्याच्यात. त्या 3.5 कोटी पापामध्ये कुत्रं मेले की काशीला जाऊन काय करावं लागते मग? काय तर सोन्याचं कुत्रं व्याघात कसा सांगतो, जाऊ द्या. पण ह्याच्यातलं आहे कीर्तन, वारीतलं कीर्तन दृष्टांतामध्ये वेळ घालत नाही. विठ्ठल पंढरीला गेल्यानंतर काय केलं पाहिजे? 3.5 कोटीचे पाप आहेत. ते पाप जाण्यासाठी वेगळे वेगळे ठिकाण जरी दिले असतील, पण 3.5 कोटी पाप एकाच ठिकाणी स्नान केल्यानंतर जातात. आणि ते स्नान केल्यानंतर 4 धाम नाही, माझ्याकडे एक प्रमाण आहे तुकोबारांचं. 5 वेळेला काशीला जाणं, 2दा द्वारकेला जाणं आणि 1दा पंढरपूरला जाणं. पंढरीची जाणं एक वेळा, पंढरीची काशी यात्रा 5, द्वारकेच्या 2. काशी यात्रा 5, पंढरीच्या 2. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 2. द्वारकेच्या 2. काशी यात्रा 5, 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 द्वारकेच्या 2. पंढरीची जाणं एक वेळा, हो पंढरीची जाणं एक वेळा, पंढरीची जाय एक वेळा, पंढरीची जाय एक वेळा. माझे निळोबाराय अस्खलित भाषेमध्ये बोलतात. काशीला 5दा जाणं, द्वारकेला 2दा जाणं आणि पंढरीला 1दा जाणं बरोबर आहे. मग आता जायचं कुठं तुम्ही ठरवा. तर काठमांडूला, आपलं काय काठमांडूला जा, पशुपतीनाथ. मी पुण्यातल्या प्रवचनात बोललो होतो, अभंग जरी तेच घेतला तर मी ते सांगणार. कोणी जर चिकत्सक असेल तर डोकं लावा की तुम्ही काय काय ओव्या सांगितले होते, काय काय श्लोक सांगितले होते, ते आहेत का? नाही. पंढरपूर 3.5 कोटी प्रकारचे पाप त्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर जातात. यात काय नवल? निळोबारायांनी सांगितलं, बाबा 5दा काशीतलं स्नान केलेलं असू दे किंवा वारी केलेली असू दे किंवा द्वारकेची 2दा केलेली असू दे, पण
पंढरीमध्ये एकदा चंद्रभागेचं स्नान केलं काय होतं अभंगाचं परतन अवघीच तीर्थे जाय एक वेळा अवघीच तीर्थे घडली 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 एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे डोळे दिगंतरिया अवघीच पापे डोळे दिगंतरा अवघीच पापे डोळे दिगंतरा अवघीच पापे दिगंतरा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे डोळे दिगंतरा अवघीच पापे डोळे दिगंतरा अवघीच पापे डोळे दिगंतरा अवघीच पापे डोळे तुकोबार आहे बोलायला लागले अवघीच तीर्थी घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागेनं चंद्रभागेचं स्नानच नाही चंद्रभागेला डोळ्यानं पाहिली तर सत्यवतई नावाची तीर्थ भोगावती नावाची तीर्थ हे स्वर्गामध्ये लपून बसले या चंद्रभागेचा महिमा ऐकल्यानंतर. आता पंतप्रधानाच्या सभेमध्ये जर सरपंच म्हणू लागला मी कसा मेळ लागल. आता दत्ता महाराज सोबत जर म्हणू लागले कोण गुंडे साहेब मी बघतो जरा माग मग यांच्यासारख्या बैठका मारा कुठे गेले पैलवान मेळ नाही लागायचा. वरखड कोटे काही एक आहे एक नाही सर्व गुण संपन्न एक भगवंतची जाण हे संपूर्ण प्रमाण असं आहे बरं का. हे असं आहे. असो प्रपंचिक जीव जगणारे आपण माणसं आहात. तुकोबाराय सांगतात सुखे करावा न संडावे. पुढे काय न संडावे हे काय पाठ नाही. न संडावे दोन्ही वार म्हणजे शुक्रवार आणि गुरुवार नाही. न संडावे दोन्ही वार म्हणजे आषाढी आणि कार्तिकी हे जरूर केले. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार एक आषाढीची वारी आणि एक कार्तिकीची वारी ही पंढरीची केलीच पाहिजे यात तीळ मात्र शंका नाही. तसं एकंदरीत वर्षातल्या 24 एकादशीपैकी 12 एकादशी हे वद्य
आणि शुद्धला सबंध महाराष्ट्रामधून नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरून पंढरीरायाच्या दर्शनाला महिनावारी करणारे वारकरी असतात. महिनावारीमध्ये काही प्रकार आहेत. महिनावारी कशाला म्हणायचं? आणि वद्यवारीला आपल्या आपल्या परिसरातल्या संतांच्या दर्शनासाठी जायचं ही प्रत्येक म्हणजे घालून दिलेला आपल्या वारकरी संप्रदायाने दंडक आहे. आता महिनावारी थोडंसं प्रकरण मी आपल्या पुढे ठेवतो. महिनावारी म्हणजे काही जण चलत आपल्या आपल्या गावातून पंढरपूरला जाणारे आहेत एक वर्ग, काही बसनं जाणारे आहेत, काही आपल्या आपल्या वैयक्तिक गाडीने जाणारे आहेत, कधी कधी आमच्यासारखे आकलीचे डोस पाजवणारे सुद्धा. आता मी तसं तर दशमी एकादश आणि द्वादश शुद्धला मी पंढरपूर सोडून हालत नाही, पण अशात काय होईल कधी कधी वन डे रिटर्न यायला लागलोय. आपला प्रामाणिकपणा आपण मान्य केला पाहिजे. वा हे महिनावारीतला प्रकार आहे. महिनावारी कशाला म्हणता सांगतो. आता पूर्वी जास्त होते कारभारी बुवा वगैरे जे वारकरी होते ना, त्यावेळेस महिना वारकरी भरपूर होते. नवमीला पंढरपूरला पोहोचायचं, दशमी एकादश द्वादश त्रयोदशीला पहाटे पंढरपूर सोडायचं, मजल दरमजल करत 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 मुक्काम करत करत वद्य नवमीला आळंदीला पोहोचायचं, दशमी एकादश द्वादश आळंदीमध्ये काढायचं, त्रयोदशीला परत पंढरीच्या वाटेला लागायचं. हे महिना वारकरी प्रकरण आहे. ऐकून ठेवा. तुम्हाला जमणार नाही हे फक्त ऐकून ठेवा. तुम्हाला 2-2, 3-3 मुक्काम एका ठिकाणी देऊन सुद्धा दिंडीत कुणाचा कोणाला मिळणार नाही. कारण का कुणा आता इकडं हे जाधवसाहेबाचे पंगत झाल्यास इकडं काय मला वाटतं भेटायचा प्रश्नच नाही. कळलं ना तुम्हाला मला काय सांगायची ती? नाही कळलं त्याबद्दल धन्यवाद. विठ्ठल हे महिनावारी आहे. महिनावारीमध्ये त्यांचे ठेपे ठरलेले आहेत. हे मी सकाळी आलो, आपले जाधव यांचे पिताजी कुठं बसले ते सकाळी भेटले होते, ते बारके बंधू यांचे. आणि ते काय प्रेम करतात ते वारकऱ्यावर महाराज. त्यांनी पटापटा यादी करून मला विचारत होते आता रात्रीच्या पंक्तीला काय करायचं. मी म्हणलं अरे पंगत भेटली हेच नशीब, काही दिंडीवाल्यावर पंक्ती भेटणार. ते म्हणले काय खाऊ घालू सांगा महाराज, वारकऱ्यांना घालण्याची इच्छा तुम्ही मनसोक्त सांगा. मी म्हणलं तुम्हाला जे बनवायचं ते बनवा. ते विनवत होते सांगा तुम्ही आटम. पुन्हा दुपारी मी त्यांना काही यादी दिली. मी स्तुतिप्रिय माझा पिंड नाही तुम्हाला माहिती आहे. बरेच जण माझ्याकडं मला बोलायला सुद्धा भीतात का हे पटकन बोलून टाकते म्हणून. पण नाही, मी माझ्या स्वभावात बऱ्यापैकी बदल करत चाललो आहे मी. असो, त्याने मगाशी बासमती दिला महाराज आपल्याला तिथं सुद्धा स्वयंपाकाला. पण बरेच आमचे वारकरी येता काही जेवले, काही कुठं गेले, 100-1 तिथं जेवले. पण आता ह्या वेळेला मात्र समधे इथं जेवणार आहेत. विठ्ठल अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेचं अवघेच सर्व तीर्थाचं फल चंद्रभागेला डोळ्याने पाहिल्यानंतर जातं महाराज. यात नवल नाही. प्रभूला मूकदर्शन प्रभूचं घ्यावं का. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. प्रभूचं स्वरूप स्वयंभू मूर्तीचं रूप पाहिल्यानंतर सावळे रुपडे, पुढे काय सुंदर मनोहर असं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली कस्तुरी मळवट रुळे माळ कंठी वैजयंती असं माझ्या भगवंताचं वर्णन आहे. त्या प्रभूचं स्वरूप पाहावं. कोटी ब्रह्म हत्येचं पातक जातं. पुढे चला भगवंताला त्या चौथाऱ्यावरती गेलं की आलिंगन द्यावं. निळा मने आलिंगन ते वैकुंठा पावती. निळोबाराय सांगतात ते वैकुंठाला पावन होतात. वैकुंठाला त्यांना स्थान भेटतं. भगवंताला आलिंगन द्यावं. पुढे चला महाराज. आषाढी सारखी वारी. तुम्ही प्रभूचं मुखदर्शन म्हणताय, प्रभूची उटी पूजा म्हणताय, प्रभूची महापूजा म्हणताय, प्रभूची चरण पूजा म्हणताय. हे शक्य गोष्ट नाही. मंदिरामध्ये जाणं शक्य नाही. मग काय करा.
नामदेव पायरीचं दर्शन घ्या. सांगू आद्य गुरु श्री शंकराचार्याने अनेक ग्रंथाचं निरूपण केलं, पण त्यांचं मन भरलं नाही. पंढरी महात्म्य लिहायचं राहिलं. पद्मपुराणामध्ये तसं बऱ्यापैकी पंढरीचं वर्णन आहे. पण आता कसं झोपीचा टाईम आहे, मी जर ग्रंथातले श्लोक हे जर सांगत बसलो तुम्ही झोपून जाचाल. एक श्लोक सांगतो. शरश्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत्कुंडलात्क्रांत गंडस्थलांगम जपारागविंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रभूचं वर्णन केलं. नाही महाराज, आम्हाला त्या पंढरीमध्ये जाताना एवढ्या गर्दीमध्ये जाणं कदापि शक्य नाही. आमचं बायपास झालंय. हो बायपास झाले. असं का? थोडं दमधर, तुझ्यासाठी एक पर्याय आहे. तू काय कर, फक्त नामदेव पायरी पासून उजवा घे. नामदेवराय सांगतात उजवे घेता राऊळाशी जळती पातकाच्या राशी. नामदेवराय सांगतात, आपण सांगितलेलं प्रमाण कुण्या संताचं माहिती असलं पाहिजे बुवा. नामदेवराय सांगतात उजवे घेता राऊळाशी जळती पातकांच्या राशी. महाराज उजवं घ्यायला सांगता राव तुम्ही. उजवंही घेणं एवढं सोपं आहे वय आषाढी एकादशी दिवशी? फारच कठीण आहे. मग काय करा, फक्त मंदिराच्या पाठीमागल्या बाजूला जा आणि देवळाची पाठ बघा. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडली 360. कुण्या अभंगातलं हे? ह्याच हो, उजवे घेता रावळा त्याच्यातलंच आहे. बर चला पुढे. नाही महाराज, देवळाची पाठ दिसणं शक्य नाही. तिथल्या प्रॉपरच्या लोकांनी ते बॅनर लावायचा कार्यक्रम करून टाकलाय, मंदिराची पाठ दिसेना. आता करायचं काय? आता याच्या पलीकडचं एक आम्ही वक्तेभावासोबत असताना संघर्ष करून ती ध्वज लावा लावली. अशात माझ्या समोर लागलेली ती ध्वज नव्हती अगोदर. नामदेवरांच्या गात्यातलं प्रमाण त्यांना सांगितलं, त्यावेळेला संस्थांनी ते मान्य केलं. पाहता राऊळाची ध्वजा. जवळ येऊ नको मंदिराच्या, तुला लय तकलीफ होते ना, मंदिराच्या लांबच थांब. पाहता राऊळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा. राऊळावरती ध्वज लावलेला आहे, त्या ध्वजाचं दर्शन घे. नाही महाराज, ध्वजही दिसत नाही आता, कारण का इमारती मोठ्या मोठ्या झाल्या. मग कळस बघ. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. असा आहे. बर नाही हो, कळस ही जमना. मग काय कर, प्रदक्षिणा कर. प्रदक्षिणेचं फल काय? नामदेवराय सांगतात नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. त्याच्या पुण्याला गणना नाही, त्याच्या सुकृताला सीमा राहत नाही. असं सुकृत अनंत जन्मातलं सुकृत त्याच्या पदरामध्ये त्याचे मुखे हरी पैटा होय. त्याचे मुखे हरी पैटा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचे सुकृत पदारी. अनंत जन्माचे सुकृत पदारी. अनंत जन्माचे सुकृत पदारी. अनंत जन्माचे सुकृत पदारी. हो त्याचे मुखी हरी पैटा होय. त्याचे मुखी हरी पैटा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. अनेक जन्मातलं पुण्य पदरामध्ये असावं लागतं, त्यावेळेला हा सत्संग घडतो, वारी घडते. वारी शब्दामध्ये वा शब्द सुरुवातीला आहे. वारकरी संप्रदायामध्ये 3 वा महत्त्वाचे आहेत. एक, वाचन. वाचलं पाहिजे वा. काय वाचलं पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, तुकोबारांची गाथा वाचली पाहिजे,
नाथरायांचं भागवत वाचलं पाहिजे, रामायण वाचलं पाहिजे. वाचन. 2. दुसरं वार सोमवार व्रत करीन. सोमवार केला पाहिजे, वारी केली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. काय होतं वारी केल्यानंतर तेही सांगितलं. पुढे चला चंद्रभागेमध्ये स्नान करावं. चंद्रभागाच का म्हणतात? हे तिचं खरं मूळ नाव भीमा आहे. चंद्राकारप्रमाणे त्या पंढरीच्या जवळ गेल्यानंतर चंद्राकारप्रमाणे तिचा आकार असल्यामुळे, व्यास असल्यामुळे तिला चंद्रभागा म्हणतात. एक इंद्राचं पाप गेलं म्हणून, घोरातलं घोर पाप चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर जातं. पण तीर्थामध्ये केलेलं पाप न जाती तयाच्या बापा, त्याच्या अलीकडचं मी सांगू शकत नाही. विठ्ठल. का विनाकारण कुणाचं मन दुखायला नको म्हणून सांगत नाही. पाठ नाही म्हणून सांगत नाही. कुणाचं मन दुखायला नाही म्हणून सांगत नाही. जर पाहिजे असेल तर नंतर विचारा. न जाती तीर्थाचे या बापा, वारीमध्ये भजन केलं पाहिजे. वारीमध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी माणसं आहेत. गुरुवर्य मोठ्या आजारातून बाहेर येऊन सुद्धा बंडाता ते आजही भजनामध्ये उभे आहेत. तळावरती मोठी मोठी मंडळी आहेत. दिवसभर नित्यनेमाचं भजन, काकडा असेल, नित्यनेम असेल, ओळीची अभंग असेल, हे करून एक ज्ञानेश्वरीचा आणि एक तुकोबरायांच्या गात्याचं पारायण पंढरपूर विजेपर्यंत करणारी मंडळी म्हणजे बंडाता त्या खराटकर. मोठं व्यक्तिमत्व असे मंडळी आहेत महाराज. ही वारीचं महत्त्व आहे. आपण वारी करत आहात प्रपंचामध्ये राहून. मग अशी सांगून गेलो, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. आषाढी कार्तिकीला केलं पाहिजे. आषाढीला का बर? आता आषाढीचं महत्त्व कसं आहे सांगतो. आषाढी एकादशीला काय म्हणतात? देवशयनी एकादशी. आषाढी एकादशी दिवशी देव झोपतात. कोणी डोकं लावत नाही. सासूच्या सासऱ्याच्या संसारातल्या गप्पा पांचट बोलणारे भरपूर भेटतील, पण तीर्थाचं महिमान सांगणारे, संतांचं वाङ्मय सांगणारे फार दुर्मिळ आहेत महाराज. वाचलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे बुवा. प्रत्येकाने वाचा. देवशयनी एकादशी आहे आषाढी. त्या दिवशी भगवंताला झोपवलं जातं. आणि निष्ठावंत वारकरी त्या दिवसापासून चातुर्मास चालू झाल्यापासून देव उत्थापन एकादशीपर्यंत म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत चंद्रभागेची धार ओलांडत नाहीत. मग कसलंही संकट त्याच्यावरती येऊ देत, कसलंही संकट. आषाढ एकादशीला देवशयनी म्हणतात. भाद्रपद एकादशीला देव परिवर्तनी एकादशी म्हणतात. त्याचं कारण आहे, देव भाद्रपद शुद्ध एकादशीला आपला आडंग बदलतात, जे कुस बदलतात. थोडंसं शास्त्रीय शब्द. याच्या पुढचा शब्द सांगू का व्याकरणातला? करवट बदलतात. विठ्ठल. आणि कार्तिकी एकादशीला देव उत्थापन एकादशी म्हणजे देव उठतात आणि 4 महिन्यामध्ये तिथं रेलचेल असते अन्नदानाची आणि विद्यादानाची. अन्नदानात परमदानम नित्यादानम महतपरम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतो विद्या. अरे बाबा, अन्नदान, वस्त्रदान. तिथं बघा संस्थेतले सुटलेले विद्यार्थी, काही विद्यार्थ्याबरोबर काही घरून हाकललेले विद्यार्थी, आपलं घरून हाकललेले म्हातारे, ते पण चातुर्मासामध्ये राहून जातात, जगून जातात. असो, हे पंढरीचं महिमान आहे. पंढरी त्या चंद्रभागेचं महिमान सांगत असताना तिथं पुंडलिकरायांच्या जवळ तीर्थ आहे. त्या कुंडाचं नाव भागीरथी कुंड आहे. त्या भागीरथी कुंडाजवळ स्नान केलं पाहिजे. तिथं अलीकडं म्हणतात, आपल्याकडं प्रघात आहे मराठवाड्यामध्ये, तिथं भोर आहे, तिथं बरेच जण मरतात, असं प्रघात आहे पुंडलिकरायाच्या तिथे. बरोबर आहे ना? पुंडलिकरायाच्या पुढे ते भगवान महाराजांची शिवणीकरांची समाधी आहे ना, त्याच्या बाजूला
त्या भागीरथी कुंडामध्ये स्नान केलं पाहिजे. त्याला एक विशेष महत्त्व आहे. तिकडं गोपाळपुरा आहे. पुन्हा पुढे चला, पुंडलिकरायाच्या मध्ये गाभाऱ्यामध्ये कोण दर्शनाला गेले का? पुंडलिकरायाच्या गाभाऱ्यामध्ये सोडतच नाही ते कोळीन, तुम्ही काय जाताय? पण आम्ही महिन्याचं कीर्तन माझं द्वादशी तिथं असते, पुंडलिकरायात तिथं महिन्याला. त्यामुळे आम्हाला मधी जाण्याचा प्रसंग येतो. ते मधी साळंका ठेवलेले आहे, त्या साळंकेचा आणि पुंडलिकरायाचा काही संबंध नाही बरं का. वरी पुंडलिकरायाचा मुकुट बसवला जातो. पुंडलिकराय तिथं नाहीत. पुंडलिकरायाचं बाजूला ते देवघर आहे, त्याच्यामध्ये पुंडलिकराय असतात. खरं वास्तव परिस्थिती आहे, जबाबदारीनं बोलतोय. ते साळंकामध्ये, ते साळंका नाही तर पुंडलिकरायाचं बाजूला मंदिर आहे. बाजूला म्हणजे त्याच गाभाऱ्यामध्ये पण बाजूला ठेवलेलं आहे. ती साळंका म्हणजे उगं एक साधन समजून घ्या. आता मी तेवढं स्पष्ट बोलत नाही. असो, त्या पुंडलिकरायाच्या जवळ गेल्यानंतर काय होतं? सर्व संतांची भेट होते. अभंगाचं 3रं चरण. अवघिया संता एक वेळा भेट, 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 अवघिया संता एक वेळा भेटे, अवघिया संता एक वेळा भेटे. पुंडलिक दृष्टी देखलिया, पुंडलिक दृष्टी देखलिया. माझे तुकोबाराय बोलत असताना म्हणतात, तुम्ही ज्ञानोबारायांच्या समवेत जाता. कुणाला वाटत असेल, कुणाला वाटत असेल आपण तुकोबाराय आपल्या सोबत नाही, फक्त माऊले. कुणाला वाटत असेल आपल्या सोबत नाथ बाबा नाहीत, कुणाला वाटत असेल आईसाहेब मुक्ताई नाहीत, कुणाला वाटत असेल एखाद्या वारकऱ्याला वाटत असेल की सोपान कथा आपल्या सोबत नाहीयेत. पण तुकोबाराय म्हणायला लागले, ए वेड्या, तसा खेद मनामध्ये न ठेवता शुद्ध अंतःकरणानं पुंडलिकरायाच्या पुढे जा. पुंडलिकरायाच्या पुढे जाऊन नुसता हात जोडून डोळे मिटू नको रे. एवढ्या करंटा कपाळाची माणसं आहेत, मंदिरात गेल्या डोळे झाकतात. अरे मंदिरात गेल्यास काय केलं पाहिजे? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्या डोळ्याने भगवंताची मूर्ती बघायला पाहिजे. तसं तुकोबाराय म्हणतात, त्या डोळ्यानं पुंडलिकरायाला पहा. त्या पुंडलिकरायाला डोळ्यानं पाहिल्यानंतर सर्व संत भेटीचं फल तुमच्या पदरामध्ये पडेल. असं कोण म्हणतंय? तुकोबाराय बोलतात. पुंडलिक दृष्टी देखलिया, पुंडलिक दृष्टी
पापे गेले दिगंत अवघीचे पापे गेले दिगंत गेले दिगंत. गोड तुकोबारा बोलायला लागले. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. तिसरं चरण. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. पुंडलिक रायाला डोळ्याने पाहिलं की सर्व संतांची भेट होते. सर्व संतांचं दर्शन केल्याचं फल पदरामध्ये पडतं. यात नवल नाही, यात नवल नाही तर सर्व पाप जातं. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. पंढरपूर नुसतं डोळ्याने पाहिलं तर पाप निघून जातं महाराज, निघून जातं. हे पंढरीचं महिमान आहे. आणि तुमच्या जन्मात येऊन एकदा वारी केली पाहिजे. आणि वारी न करता जर मेला तर आमचे वक्ते बाबा सांगायचे, म्हणायचे बाबा वारी न करता जर मेला तर कोण मेला? हाल्या मेला म्हणायचं. हाल्या जनावर मेलं म्हणावं, माणूस मेलं म्हणून नाही. वारी न करता मेला का? ज्याला वाचता लिहिता येत नाही त्याच्यासाठी सुद्धा वारी किती महत्वाची आहे. ज्ञानोबराय तुकोबारायचे अक्षर त्याच्या कानावरती पडतात. ज्ञानोबराय तुकोबारायचे अक्षर त्याच्या कानावरती पडतात आणि तेच अक्षर शेवटी तुमचा उद्धार करणारे आहेत. ध्यानात ठेवा. भांडणं करणारे अक्षर उद्धरून निघू शकत नाहीत. हे ज्ञानोबराय तुकोबारायचे अक्षर उद्धरून नेतात. चला पुढे. जन्माला आल्यानंतर पंढरी रायाला एकदा डोळ्याने पहा. अभंगाचं शेवटचं चरण. का म्हणे जन्म आल्याचे सार्थक का म्हणे जन्म आल्याचे सार्थक जन्म आल्याचे सार्थक का म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक कदे खाली विठ्ठलाची कदे खालिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरिया अवघीच पापे गेली दिगंतरिया देखलिया कलाची एक अवघीच पापे गेली दिगंतरिया अवघीच पापे गेली दिगंतरिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देख वैकुंठ पंढरी देख वैकुंठ पंढरी देखलिया
देखलिया वैकुंठ पंढारी देखलिया वैकुंठ पंढारी वैकुंठ पंढारी देखलिया वैकुंठा पंढारी वैकुंठा पंढारी देखलिया अवधीत पापे अवधीत पापे खुमाई जय जय हरी तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया अवघीच पापे गेले दिगंधरी वैकुंठ पंढरी देखलिया जन्मात आल्यास एकदा वारी करावं पंढरीला जावं चंद्रभागेचं स्नान करावं चंद्रभागेला डोळ्याने पाहावं प्रदक्षिणा करावी पुढे पुंडलिकरायाचं दर्शन घ्यावं आणि एकदा विठ्ठलाचं स्वरूप डोळ्यांनी पाहावं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख यात काय नवल जोपर्यंत जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठो पवित्र यदि नामघोषे ब्रह्म पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा झालेली सेवा अखिल गुणनिदान रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीराय भगवान कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय श्री गुरु तुकोबाराय सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक सेवा समर्पित करतो कारण का वाटचालीचं कीर्तन आहे आणि मी जर इथं जास्त वेळ ताणून धरलो तर पुन्हा हेच लोक मला म्हणतील वारकरी काय महाराज पहाटे 3ला उठवता कीर्तन उगा तुम्ही 1 तास करायचं 2-2 तास करता पण ठीक आहे नेमाचं कीर्तन आहे दात्याची पण इच्छा आहे म्हणून आपला नेम चालवण्यासाठी आपण ही सेवा केली झालेली सेवा तुम्हा सर्व मात्र वर्गांच्या चरणी पितृवर्गांच्या चरणी गुरुजनांच्या चरणी सेवा समर्पित करतो अन्नदान जे आहे हे जाधव कुटुंब जाधव परिवार पिताजीचं काय नाव सुरेश जाधव आणि त्यांचे 4 मुलं सर्व पत्नी नातवंड सर्व परिवार हे मंडळी इथं राहत नाहीत एवढा मोठं वास्तू इथं आहे पण या वास्तूला कुलूप असतं हे सर्व मंडळी चिपळूणला राहणारी आहेत सर्व म्हणजे कोण कंस्ट्रक्शनमध्ये असेल कोण ड्युटीला बँकेमध्ये असेल वेगळ्या वेगळ्या कोणी डॉक्टर असेल ही मंडळी फक्त ज्ञानोबारायांच्या वारकऱ्याला आणि दत्ता महाराजचं गायन ऐकायला इथं येतात आता तरी वाजवा टाळी फक्त ज्ञानोबारायांच्या वारकऱ्यांना खायला घालायला आणि दत्ता महाराजांचं भजन आम्हाला ऐकायला भेटलं पाहिजे त्यांनी गेल्या वर्षी खंत मला बोलून दाखवली नवनाथ बहिणी त्यांच्या वडिलांनी की महाराज म्हणे दत्ता महाराजांनी आम्हाला गेल्या वर्षी नाराज केलं मी म्हणलं काय तुमची गेल्या वर्षी नाराजी मी स्वतः दूर करतो म्हणलं इथं त्यांना घेऊन येऊन कसं म्हणले भजन झालं पाहिजे भक्तिमय वातावरण झालं पाहिजे सुंदर असा हरिपाठ झाला कीर्तन झालं नंतर आणखीन एक अर्धा 1 तास भजन पण करू दादा काय अडचण नाही भजन पण करू एकदा भजन झालं की सर्वांचं सहकार्य आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हा जे साधक मंडळी आहेत ना चालणारे ज्ञानोबारासोबत त्यांना विचारा दिंडीमध्ये चिखलामध्ये काल जवळजवळ तळाच्या परिसरातली सर्वच राहुट्या गुडघ्यात खाली पाणी होतं त्याच्यामध्ये रात्र काढले वारकऱ्याने आणि तुम्हाला एवढी जर चांगली व्यवस्था करून तुम्ही म्हणत असाल की आम्हाला चाकारीमध्ये माझी जागा आली मग तुम्ही वारकरी नाहीत तुम्ही व्यवस्थेसाठी येत आलेले आहेत विठ्ठल जय जय